मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, आकाशजी फुंडकर आहे ना, चांगलं म्हणलं पाहिजे, ते कामगारच्या हिताचा माणूस आहे, पण त्याच्या खाली जे अधिकारी वर्ग आहे हा पूर्ण भ्रष्टाचारी। एक मंत्री काय करू शकतो साहेब याच्यासाठी? सांगा आता। आमची मागणी आहे, जे 495 मधील कामगार आहे ते म्हणतात 40 कामगार वर घ्यायचे आणि त्यात 20 कामगार भरायचे। ते 40ही कामगार नको आम्हाला आणि 20ही कामगार नको आहे, भरती नको, आणि ते भरती पण झाली नाही पाहिजे आणि ते 40 कामगार पण वर आले। याचा जो निर्णय होईल तेव्हा आम्ही मान्य करू, कारण यांच्या नावाखाली यांचा सगळा भ्रष्टाचार स्टप होईल। कारण जे खालून जे 40 कामगार येणार आहे ते सगळे म्हणजे सगळे त्यांच्या पद्धतीने आणणार, ते काहीच बोलणार नाही, ते म्हणणार तसे वागणार, आणि यांना 30 लोक लागत आहेत इथं, यांना विरोधात बोलणारा माणूस नको आहे। आणि त्या प्राजचं जो संजय बांधल आहे त्या प्राजची पहिली चौकशी व्हावा, आणि जे आपण जर काही बोर्डात जर माहिती मागितली तर हे अधिकारी सुद्धा आम्हाला माहिती पूर्ण देत नाही, महिना दीड महिना लावतात, आणि यांनी जर काही लेटर दिलं तर या दिवसात क्लिअर होते। तुम्ही निखिल जेव्हा मी 2 दिवसापूर्वी फोन केला, म्हणलं साहेब भरतीचं कसं काय, ते म्हणले आमच्यापर्यंत पेपर आला नाही, पण साहेब म्हणलं त्यांना एवढं विचारलं, माझ्या रेकॉर्डिंग पण आहे, तर साहेब म्हणलं तुम्ही रातोरात निर्णय घेता, दुसऱ्या दिवशी तुमचा निर्णय फायनल होतो, पण तोपर्यंत आम्ही काय करायचं? पण ते म्हणले नाही तसं होणार नाही, आतापर्यंत माझ्याकडे काय आलं। पण साहेब आम्हाला ह्या अधिकाऱ्यांनो आणि या संघटनेवर बिलकुल म्हणजे विश्वास नाही, यासाठी तुम्ही त्या अधिकारी असेल संघटना असेल यांच्याशी चर्चा करा, आणि जर याच्यात नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। आम्हाला आमच्या मागण्या एवढ्या आहेत, बरोबर ना? काही काय माझं चुकीचं असेल तर मला सांगा, म्हणजे काय होतं मी बोलतो म्हणून तुम्ही नाही, बरोबर आहे। 495 मधले कामगार वर नको, मुद्दा नंबर 1 286 मध्ये जी भरती आहे ती बंद करावं। बरं 286 तुम्ही तयार केली, त्यातलं आमच्या 30% कामगारांनी काम वाटून दिलं त्यांना, म्हणजे ट्रान्सपोर्ट त्यात रजिस्टर केले त्यांच्या त्याच्यावर, म्हणजे जे हळूहळू त्यात 286 केलं ते बाकी सगळे कामगार रस्ते होतील। यांचा धंदा आहे हा, यांचं सांगण्याचं तात्पर्य। आणि कोणत्या नेत्याकडे गेलं, आता हा जवळजवळ महाराष्ट्राच्या मंत्र्यांपैकी जवळजवळ 50% मंत्र्यांना हा विषय माहिती, खासदार आमदार हे सगळ्यांना माहिती, म्हणजे तुम्ही आवाज उठवताय म्हणून आवाज उठवतोय। हा कमी करायची, तुमचे कामगार काढून टाकायचे, तुम्हाला नाहीच करायचं। हा उद्या म्हणणार का कंपनी उद्या काम केलं, उद्या काय करायचं, म्हणजे कोणतंही ऍक्शन 1-2 महिने गेलं की यांचा काहीतरी आवाज उठतो, 2 महिने गेलं की यांचं काही ना काही नवीन येतं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। मंत्र्यांचं काय 50% मंत्र्यांना माहिती होतं ते बोलत, कामगार म्हणजे मंत्री महोदय आहेत ना, समजा आम्ही प्रत्येक मंत्र्यांकडे आलेलो आहे, साहेब असा विषय मांडलेला आहे। आता आपले आमदार महेश दादा लांडगे असतील, महेश दादाला पण माहिती आहे, खासदार आढळराव पाटील जो माझे खासदार त्यांना माहिती आहे, आशाताईंना माहिती आहे, आपले शिवसेना तालुका प्रमुख माऊली आपलं भाऊ पाटे यांना पण भाऊनी पण याच्या मनावर विषय घेतला होता, आणि आपले रामशेठ रेपाळे त्यांना पण विषय माहिती, आणि एकनाथ शिंदेला पण आम्ही भेटलो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण हा विषय केला आहे, आणि सगळ्या हाय लेवलला विषय साहेब हा, आणि त्यांनी सगळ्यांनी क्लिअर करायला सांगितलं आहे, पण अधिकारी काही हालचाल करत नाही खाली। आणि आम्ही म्हणत नाही मंत्री महोदय असतील किंवा राजकीय नेते यांनी आम्हाला त्रास दिला आहे, पण त्यांचा सगळ्यांचा सहकार्य आहे, परंतु हे अधिकारी आणि हे एकत्र होऊन सगळ्या गोष्टी केल्या जातात। यासाठी आम्हाला तात्काळ ह्या बोर्डाची चौकशी आणि या संघटनेची चौकशी होऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, नाही तर तीव्र आंदोलन करणार, आणि आंदोलन शिवाय गेल्याशिवाय मंत्रालयासमोर जाऊन काहीतरी वेगळं केल्याशिवाय याला काही फरक पडणार नाही। आता एक 8 दिवसाची मुदत द्यायला आम्ही काय आंदोलन कुठं करणार? हां 8 ते 15 दिवसाच्या आता बोर्डात बशी करू, एक आंदोलन इथं करू पुण्यात, एक ऑर्डर मंत्रालय बशी करू, त्याला काय पर्यायच नाही। आता शेवटी 10 तारखेपर्यंत अधिवेशन झाल्याशिवाय काय करता येत नाही। तुम्ही एवढी रिस्क घेता, तुमच्या जीवाला धोका आहे साहेब, धोका तर राहते बऱ्याच दिवसापासून। आता माझ्या आता मी रूमवर जातपर्यंत माझ्या गाड्या मागे पुढे गाड्या असतात, यांचं काय ना, आपण जीवाला घाबरतच नाही, करायचं जनतेसाठी काय, कोणतरी तुकाराम मुंडे तयार झाला पाहिजे ना। भ्रष्टाचार जर हा निघाला नाही साहेब तर ह्या म्हणजे आता हे कामगार आहेत हे उद्या सोडून जातील, नवीन कामगाराची हे आयुष्यभराची पिढा आहे यांच्या मागं। त्यासाठी आम्ही वारंवार वाळके साहेबांना म्हणत असतो, सरकारी अधिकाऱ्याला हे ट्रान्सपोर्टर सगळे तुमच्या ताब्यात घ्या। तुमच्या जीवाला धोका झाल्यास कोण जबाबदार? ही संघटना महाराष्ट्र मजदूर संघटना, इरफान सय्यद असीम, परेश मोरे, प्रवीण जाधव आणि संजय बांधल यांनी मागच्या 2 वेळेस वाणी साहेब आले होते, वाणी साहेबाला सगळा विषय माहिती आहे, यांनी गुंड पाठवले त्या घरी, पण ते कसं होतं तो माणूस पण थोडा घाबरला, आणि त्यांनी घाबरून तो संजय बांधल त्यांच्या सारा घरी जायचा, आणि त्यांनी तो विषय स्टॉप केला। असं करा की माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर जबाबदार आहे, यांच्याशिवाय काय दुसरा हेच नाही। अनेक कामगार आहे, अहो मी सोडा, माझ्याबरोबर कुणी कामगार आले तरी त्याला त्रास आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, परत सुनेत्राई पवार असतील, यांना एकच सांगणं आहे का ह्या लबाडांचा बाजार उठून सर्वसामान्य माणसाला गोरगरिबांना न्याय द्यावा, हीच आमची मागणी आहे, आणि आम्ही ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली पण आहे, आणि ती मागणी आम्हाला मान्य आहे का हे अधिवेशन झाल्यानंतर ते करतील, परंतु तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे तुम्ही वरपर्यंत पोहोचवावं, हीच आमची मागणी। लील म्हणजे 495 मध्ये कोणताही कामगार 130286 मध्ये येऊ नये, मुद्दा क्रमांक 1, मुद्दा क्रमांक 2
नव्याने कोणताही कामगार भरती करू नये. टोळी क्रमांक 286 व 13मध्ये. मुद्दा क्रमांक 3, ट्रान्सपोर्ट सर्व प्रकारे बोर्डात रजिस्टर करावे. म्हणजे ट्रान्सपोर्ट जे आहे ते बोर्डात गेले म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही. नंबर 4, ॲग्रीमेंट बोर्डाच्या माध्यमातून कामगारांना विचारात घेऊन करावे. मुद्दा क्रमांक 5, 286मधील मागील काही वर्षापूर्वी 15 कामगार भरती केली होती, ती कामगार भरती 13मध्ये एकत्र करावे. म्हणजे आता केले ते कामगार आता त्याच्यात घ्यावे. बोर्डातील रक्कम मागील बाकी सर्वांना त्यांच्या पगारात हिशोबाने मिळावी. म्हणजे जी बोर्डामध्ये 4-4.5 कोटी रुपयाची रक्कम आहे, जी काय असेल ती सर्व कामगाराला तात्काळ मिळावी ही आमची विनंती. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. कामगार एकजुटीचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.